मुंबईमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। मी सध्या जो ठाकरेंचा बालेकिल्ला असं समजलं जातं त्या शिवडी विधानसभेमध्ये आहे। 204 प्रभागाचे उमेदवार किरण तावडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वांचं लक्ष सध्या शिवडी विधानसभेकडे आहे, कारण की ज्यांच्या विरोधात तुम्ही लढताय त्या ठिकाणीच ऐनवेळीच जे उमेदवार होते ते शिंदे गटात गेल्यामुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली। परंतु रणनीती कशा पद्धतीने असेल, तुम्ही ठिकठिकाणी प्रचार करताय? प्रचाराची रणनीती वेगळीच आहे। 3 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सर्व कार्यकर्ते एकत्रित आहे आणि सगळ्यांनी ठाण मानले की ह्या गद्दाराला गाडायचंच 100% आणि गाडणारच, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। बाळासाहेबांचं देखील विशेष प्रेम या शिवडी विधानसभेवरती असायचं। आता देखील त्या दिवशी जो मेळावा झाला त्यामध्ये देखील कमी शब्दामध्ये बाळा नांदगावकरांनी जे पक्षातून दुसरीकडे गेले त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका केली। बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात स्थापना झाली तेव्हा लालबागमधून झालेली आणि मुख्यतः 204 मधूनच ही सुरुवात झालेली। त्याच्यामुळे बाळा नांदगावकर यांना पण हे पण पूर्वापासून काळापासून पक्षामध्ये होते, पण त्यांनाही सुद्धा बाळासाहेब ठाकरेंची आपुलकी आणि प्रेम अजूनही आहे आणि आता दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे त्यांनी ज्याची काढायची खोड ती खास बरोबर मिटवलेली आहे। असं काय झालं की जे स्टँडिंग नगरसेवक या ठिकाणी होतं त्यांना उमेदवारी देण्यात नाही आली, तुम्हाला उमेदवारी देण्यात आली? नक्की असं काय होतं की शाखा प्रमुखाला एका उमेदवारी दिली? पक्षप्रमुखांनी ठेवलेला विश्वास आहे तो माझ्यावरती आणि शाखा प्रमुख म्हणून मी 9 वर्ष काम करतोच आहे। तसंच मुंबईचा राजा गणेश गेली मंडळाचा सुद्धा अध्यक्ष आहे मी 10 वर्ष। तर कुठेतरी मला संधी मिळावी आणि सर्वसाधारण विभाग आहे, गेल्या वेळी पण मी प्रयत्न केलेला पण मला मिळाली नव्हती, अनिल कोकिळला मिळालेली, पण यावर्षी मला उद्धव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली। काही शिवसैनिक देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रचार कसा सुरू आहे? कारण की दोन्हीकडून प्रचार सुरू आहे। ठाकरे विधानसभेमध्ये येऊन गेले, ज्युनियर ठाकरे देखील विधानसभेमध्ये येणार आहेत। आता सध्या प्रचार कसा सुरू आहे? प्रचार एकदम जोरात चालू आहे। आम्ही किरण तावडेला निवडून आणणारच। आम्ही सर्वांनी चंग बांधलेला आहे। किरण तावडेशिवाय इथे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि जो गद्दार आहे तो गद्दारच राहणार शेवटपर्यंत। त्याचा आम्ही सर्व शिवसैनिक जुने ज्येष्ठ निष्ठावंत सर्वच किरण तावडेच्या पाठीमागे ठाम उभे आहेत आणि शेवटच्या शॉर्टपर्यंत आम्ही किरण तावडेला निवडूनच आणणार आहोत। मनसेनं पाठिंबा दिलाय शिवसेनेला आणि ज्या मनसेचे बाळा नांदगावकर ज्या विधानसभेतून येतात त्यांनी खरं तर दोन्ही भाऊ एकत्र आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली। आता प्रचार या ठिकाणी होतोय, बाळा नांदगावकर देखील प्रचार करतायत, उद्धव ठाकरे येऊन गेले, राज ठाकरे देखील लवकरच येणार आहेत। कशा पद्धतीने रणनीती आहे पुढची? बघायला गेलं तर बरेच वर्ष हे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांचं एक स्वप्न होतं की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे आणि त्या अनुषंगाने ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे। आणि सुरुवात बोललं तर शिवडी विधानसभा हे दोन्ही ठाकरेंना एक हृदय आहे, बाळासाहेबांना तो एक हृदय आहे। म्हणजे इकडची आपली पूर्ण महाराष्ट्राचा जो काळपलट असतो तो शिवडी विधानसभेमधूनच होतो, जेणेकरून बाळा नांदगावकर साहेब असतील, आपले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, अरविंद सावंत साहेब असतील, बरेच लोक आज एवढे आनंदात आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत। आणि तुम्हाला आता थोड्या दिवसांनी दिसेलच आणि जे निवडून आलेले होते जे माजी नगरसेवक त्यांचं नाव घ्यायची पण गरज नाही आहे पहिली गोष्ट, पण जेणेकरून शिवसेना काय आहे आणि मनसे काय आहे हे त्यांना थोड्या दिवसात दिसेल। आणि यावेळी BJPनी असं हे केलेलं आहे की आपल्याला जर शिवडी विधानसभा हवा असेल तर इकडनं एक कार्यकर्त्याला पैसे देऊन फोडण्यात येणार आहे, पण इथे सगळे निष्ठावंत असल्यामुळे इकडे कोणी फुटत नाही आहे, हे त्यांच्या डोकेदुखी झाले आहेत। आणि भविष्यात असं कळलं आहे की शिवडी विधानसभेमध्ये पूर्ण भाजप नेते इथे प्रचाराला येणार आहेत, पण त्यांना एवढंच सांगतो, तुम्ही मोदीला देखील आणलात किंवा योगीला जरी आणलात, इकडे शिवसेना आणि मनसेच राहणार, बाकी कुठचाच पार्टी येणार नाही। आज ठाकरेंचा बालेकिल्ला तुम्ही म्हणताय, पण आज ठाकरेंच्याच बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या कॉर्नर सभा होणार आहेत। भाजपचे नेते सक्रिय झालेत, निलेश राणे असतील, चित्रा वाघ असतील, ते ह्या मतदारसंघामध्ये वारंवार फिरताना दिसत आहेत। आज एकनाथ शिंदेंची देखील प्रचार सभा होती, ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत। आता मनीष राऊळ स्वतःच बोले मनसेचे की मोदी जरी आले तरी इथे पर्याय नाही, इथे ठाकरेंचे निष्ठावंतच निवडून येणार आणि सगळ्यांनी 100% निवडून आणण्याची ग्वाही दिलेली आहे। पाहतोय की प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती शिवडी विधानसभेमध्ये सुरू असं आपल्याला पाहायला मिळतंय। कोणी जरी आलं तरी निवडून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच येणार असा विश्वास जो आहे तो कार्यकर्त्यांनी उमेदवारी दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.